काय असतं मी मनोज एगिनवार, निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह चंद्रपूर शाखेमध्ये मागील 22 वर्षापासून एजंट आहे आणि माझ्यासोबत इतर 27 एजंट आहे। आम्ही सर्व मिळून मागील 22 वर्षापासून चंद्रपूर शाखा आणि नागपूरसाठी काम करत आहे। आम्ही सर्वांच्या घरोघरी जाऊन निधी गोळा करतो आणि तो शाखेमध्ये जमा करतो आणि शाखा त्याला नागपूर मुख्य शाखेला पाठवत असते। मागील 4 महिन्यापासून आम्हाला यांनी सर्व पैसे देणं बंद केलेलं आहे। सुरुवातीला थोडे थोडे दिले आणि मग पूर्ण कायमस्वरूपी बंद केले। आज आम्ही आणि आमचे ग्राहक वारंवार शाखेमध्ये चक्रा मारत आहे, परंतु कोणालाही पैसे देत नाही, फक्त तारखांवर तारखा देत आहे आणि ग्राहकांची दिशाभूल करत आहे। आज आमच्याकडे असे काही ग्राहक आहे ज्यांना खायला सुद्धा काही नाही, संपूर्ण पैसे इथे अटकलेले आहे। त्यांनी MIS केलेला आहे। बरेचसे असे ग्राहक आहेत की जे रिटायर्ड झाले, त्यांनी संपूर्ण पैसा आपला आमच्या चंद्रपूरच्या शाखेत जमा केला आणि त्यांना आम्ही दर महिन्याला MIS चे पैसे नेऊन देतो। त्यावेळेस त्यांचे औषध पाणी आणि त्यांचा उदरनिर्वाह चालायचा, पण आज त्यांच्याकडे काहीही नाही। आम्ही वारंवार मागणी करूनही सुद्धा त्यांना पैसे देत नाही। आमच्याकडे पैसे नाही तर कुठून देऊ? आणि आमचा शाखा व्यवस्थापक सर्वांशी उद्धटपणाने वागतो। आम्हाला कुठलेही उत्तर देण्यास मज्जाव केलेला आहे त्यांनी। आता तर नागपूरवाले आम्हाला भेटण्यासही तयार नाही आहे आणि सर्व दिशाभूल करत आहे आणि आमच्या एजंटला पण दिशाभूल करत आहे की यामध्ये सहभागी होऊ नका। आम्ही सर्व जर आमच्या आता न्यायासाठी सर्व इथे पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलो आहे। धन्यवाद। माझं नाव जगदीश जसावाटी आहे। माझी निर्मल उज्ज्वल बँकेत 10 लाखाची ठेवी आहे। 11 जुलैला माझ्या ताईचा लग्न होता, पण आम्ही एप्रिल महिन्यापासून यांना पैसे मागत आहे, पण हे आम्हाला पैसे देऊन नाही राहिले आहे। तर आता लग्न 4 सप्टेंबरला पोस्टपोन झाला, पण तरीही म्हणत आहे निर्बंध हटल्याशिवाय आम्ही एकही रुपये देणार नाही। माझे 10 लाख रुपयाची ठेवी आहे या बँकेत। निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी चंद्रपूर ब्रांच मध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यापासून ग्राहकांना एकही पैसा विड्रॉल मिळत नाहीये। चंद्रपूर ब्रांच मध्ये जवळपास 125 ते 150 करोड रुपये सगळे ग्राहकांचे अडकून पडलेले आहे। निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही मुख्यतः नागपूरमध्ये आहे। नागपूरच्या या त्यांच्या 65 ब्रांचेस आजूबाजूला महाराष्ट्रात आहे आणि टोटल अमाऊंट 1400 करोड रुपये आहे। 27 एप्रिलला यांच्यावरती एक सेंटर रजिस्ट्रार जे निबंधक आहे त्यांनी एक बॅन आणला होता की यांच्या फायनान्शियली अनियमिततेमुळे यांची कोणतीही फिक्स डिपॉझिट घेता येणार नाही आणि ते रिन्युअल सुद्धा करता येणार नाही। परंतु यांनी त्याचं हत्यार बनवून कोणत्याही ग्राहकाला पैसे वापस देत नाहीये। यामध्ये ज्येष्ठ नागरिक, सामान्य भाजीवाल्यापासून दैनंदिन पैसे जमा करणारे ग्राहक आहेत, गोरगरीब आहेत। गेल्या काही महिन्यापासून या फक्त तारीखच देत आहे। तर शेवटी आम्हाला नाईलाज असता सिटी पोलीस स्टेशनला येऊन सर्व ग्राहक आणि यामध्ये सर्व एजंट मिळून आम्ही सिटी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे की आमचे पैसे परत मिळवण्यात यावे। परंतु यामध्ये त्यांच्यावरती NPID कायद्यानुसार गुन्हा दाखल करून यांची व सर्व संचालक मंडळांची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी व सर्व ग्राहकांना पैसा देण्यात यावा।